जय हिंद, जय महाराष्ट्र। यूनुस शेख, समाज की खबरें, हिंदी टीवी न्यूज। आप देख सकते हैं इस समय हम यारी रोड पे BW कॉलेज में हैं। यहाँ पे अजय कौल सर जो एकता मंच के कार्यकर्ता, यहाँ पे आज एक ऐसे अनेक किस्म का उद्घाटन होने जा रहा है जो वाइकर साहब यहाँ पे खुद आ रहे हैं, यहाँ पे शिवसेना के, और यहाँ पे वो खुद अपना गेम्स के जो अभी जो रिटर है आज उसकी ओपनिंग गोरेगांव स्पोर्ट्स क्लब पे भी है। और देखा जाए तो आज इधर भी वो ओपनिंग करने आ रहे हैं कि यारी रोड के लोगों को, बच्चों को किस तरीके से खेल की तरफ लेके जाएंगे, किस तरीके से, और युवा जो पीढ़ी है उनको इस गेम की तरफ, और गेम से खिलाने का मकसद इनका ये होता है कि पूरा के पूरा कि भाई एक्टिविटी रहे बच्चों के साथ एक्टिविटी। आज यहाँ पे चेस का गेम्स का ओपनिंग होगा। आज आप देख सकते हैं वारकर साहब भी यहाँ पे आए हुए, और हम आपको दिखाने की कोशिश करेंगे। यूनुस शेख के साथ समाज की खबरें, मुंबई। त्याने युतीचा महापौर होईल 100%, काय दगडावरची रेघ आहे, आत्ता लिहून ठेव। ज्या पद्धतीने शिवसेना भाजप काम करते, आता मी देखील केंद्रामध्ये आता 2-3 उदाहरणं दिली, ज्या स्पीडली आम्ही काम करतो, लोकांना काम पाहिजे। तुमचं राजकारण तुम्ही खेळा, काम करणं हे लोकांपर्यंत पोहोचणं हे महत्वाचं आहे। त्यामुळे महापौर हा युतीचाच होईल आणि आमचे जास्तीत जास्त उमेदवार मुंबई महानगरपालिकेच्या 1888 या कायद्याचा अभ्यास करून मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी पेलवतील, त्याबद्दल दुमत नाही। आमदार क्रीडा महोत्सवाची सुरुवात झाली आहे। आमदार क्रीडा महोत्सवाची सुरुवात केली आहे। अजय कोलकर सोबत आहेत, काय सांगता? अजय कोल हे नेहमीच समाजामध्ये चांगलं करतात। एवढी मोठी शाळा काढून त्यांनी मुलांना एक दालन खुल्लं केलं, चांगल्या प्रतीची शाळा आहे। त्याच पद्धतीने त्याने तुमचा वर्सावा, क्लीन वर्सावा, झू यासारखे चांगले चांगले कार्यक्रम करतात। त्यानंतर नशाबंदीच्या वरती ड्रग्सच्या विरोधामध्ये त्यांनी मोहीम काढली होती, मी देखील सामील झालो होतो। तर त्या अशा पद्धतीने त्यांच्या ज्या मोहीम आहेत त्या समाजाच्या प्रती आहे, समाजामध्ये चांगलं काय हे देण्याचा चांगला प्रयत्न करतात। म्हणून मी आवर्जून त्यांनी बोलवल्यानंतर त्यांच्यावर जबाबदारी टाकल्यावर ते चांगली पार करतात, म्हणून मी आवर्जून तिथे येतो। काँग्रेस स्वबळाची भाषा करते, त्याचा फायदा महायुतीला होईल असं म्हणते। प्रत्येकाचं राजकारण, आपले उमेदवार कसे जिंकून येतील त्यांचं वेगळं गणित असू शकतं, तर त्यांच्या गणितावरती मी काही बोलू शकत नाही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था किती महत्त्वाच्या वाटतात महायुतीच्या? नक्कीच आहे। आम्ही जे निवडून येतो, जर बेसच तुमचा तो नगरसेवक असेल, त्यानंतर पंचायत समितीचा अध्यक्ष असेल, सरपंच असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, त्या सर्व आता इलेक्शन आहे, तो जर स्टेबल असेल, तो जर चांगला काम करेल, त्याचा फायदा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तो आमदारच्या पदासाठी किंवा उमेदवारीसाठी फायद्याचा येतो आणि खासदारांच्या देखील होतं। त्यामुळे तो बेस चांगला करणं हे महत्त्वाचं आहे। काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी एसपी पार्टी शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येताना पाहायला मिळतात। दोन्ही शिवसेना एकत्र येताना पाहायला मिळते का? प्रत्येकाचं राजकारण जे पार्टी असतील जे प्रमुख आहे ते ठरवतात। त्यामुळे मी सांगू शकत नाही कोणती पार्टी कोणाबरोबर युती करेल किंवा कोणती नाही, पण शिवसेना भाजपा ही युती ही काळ्या दगडावरची रेघ। बच्चों को ये जो खेल सिखा रहे हैं या वो खेल रहे हैं, उसमें वो एंटरटेनमेंट तो है ही है, अपने जो डिजिटल मीडिया वगैरह है उससे दूर, और अपने खेल के साथ में वो अपनी बुद्धि का विकास और पढ़ाई लिखाई में भी आगे बढ़ सकते हैं, इसमें करियर भी कर सकते हैं।